त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने पण जोरदार तयारी सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे तुमच्या महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने पण 10 ते 12 जागांची मागणी केली आहे. तर शिंदे गटाने पण 18 ते 20 जागांची मागणी केली आहे. नेमकी जागांसंदर्भातलं काय धोरण ठरलं, काय ठरलं की भूमिका काय ठरलं? नाही, जागा वाटपासंबंधाचं धोरण आहे ते सर्व आमचं केंद्रीय समिती त्या ठिकाणी बघेल. इथे अजितदादा आहेत, त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आमचे अध्यक्ष या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आहेत. ते या संदर्भामध्ये बोलतील. पण आमच्यामध्ये कुठेही ताणतणाव नाही, कुठेही फार ओढाताणी या ठिकाणी नाही आहे. सर्व सामंजस्याने या ठिकाणी जागा वाटप होईल आणि त्यावर शिक्कामोर्तब हा मात्र दिल्लीला आमची पक्षश्रेष्ठी या ठिकाणी करतील. त्यामुळे तो विषय नाही आहे. दुसरा विषय तुम्ही विचारला की शिवसेना तयारी करते, साहजिक आहे. निवडणुका आहेत, लोकसभेसारख्या अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे सर्वांना तर तयारी करायचीच आहेत. पण आज शिवसेनेची विशेष करून म्हणजे उद्धव ठाकरे गटाची, उबाठाची आणि शरद पवार गटाची जी परिस्थिती आहे ही तर अतिशय बिकट आहे. आपण त्या ठिकाणी बघतात आता कुठेतरी जागा त्यांना टिकवायच्या आहेत, आणायच्या आहेत. त्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. त्यांना खातं उघडायचं म्हणून त्यासाठी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहील. मी अजूनही आपल्याला सांगतो, खातं उघडण्यासाठीच त्यांची धडपड त्या ठिकाणी राहील. फार काही त्यांनी अपेक्षा करू नये. लोकांच्याही मनामध्ये काही तसं त्यांना निवडून द्यावं किंवा त्यांचं खातं उघडावं अशी मला या ठिकाणी दिसत नाही आहे. परंतु प्रयत्न सगळेजणच करत आहेत. आमची तयारी तर पहिले 5 वर्षापासून सतत त्या ठिकाणी सुरू आहे. अतिशय संघटनात्मक काम अतिशय आमचं जोरात आहे. अति खालपासून प्रमुखापासून तर सगळेच या ठिकाणी म्हणजे वॉरियर, सुपर वॉरियर, बूथ प्रमुख ही सगळी आमची तयारी या ठिकाणी झालेली आहे. म्हणून मला असं वाटतं की निवडणुका लवकरच म्हणजे कधी 10 तारखेपर्यंत कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी आचारसंहिता लागेल आणि या सर्व गोष्टींना सामोरं जायला आम्ही सगळे सज्ज आहोत. उद्धव ठाकरेंनी म्हटलं की भाजप जे सरकार आहे हे गोळीबार सरकार आहे असं म्हटलं. आता काय करतील बिचारे, त्यांची अवस्था किती वाईट आहे. त्यांची अवस्था किती वाईट आहे म्हणजे इतके केविलवाणी अवस्था तर पहिल्यांदा त्यांची झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना फक्त आमच्या शुभेच्छाच आहेत. तुम्ही आता लढा आणि निवडून देऊन दाखवा सगळ्यांना. सुनेत्र पवार यांच्या संदर्भात गोळीबार असं म्हटलं उद्धव ठाकरेंचा तुमचा तरी विश्वास बसतो का? एखाद्या शंभऱ्या मुलाला जरी विचारलं 5-7 वर्षाचा तरी त्याचा विश्वास या गोष्टीवर आहे का? तडीपार कोण झालं आहे राज्यातून? कोणाची परिस्थिती किती गंभीर झालेली आहे? तुमची परिस्थिती आता तुमची खातं उघडायची मारामार आहे. मी पुन्हा सांगतो आपल्याला, त्यांची खातं उघडायची मारामार आहे राज्यामध्ये. त्यामुळे त्यांनी त्यासाठी प्रयत्न करावा. आता कोण कोणाला तडीपार करतं, कोणी कोणाला तडीपार केलेला आहे हे सगळं महाराष्ट्र बघतो आहे, देश बघतो आहे. त्यामुळे आमची काळजी करू नका भाजपची. आपण आपलं खातं कसं उघडेल उद्धवजी त्यासाठी चिंता करा. रामराज्य येण्यासाठी रामनामाचा जप केला पाहिजे असं त्यांनी म्हटलंय का उद्धव ठाकरे? मला वाटतं की आता बिचारे ते इतके फ्रस्ट्रेट झालेले आहेत की ते वाटेल तसे बोलत आहेत. दोघेही असतील, उद्धवजी असतील, संजय राऊत असतील, त्यांच्या जिभेला कुठे हाड राहिलेला नाही आहे. ते अतिशय एका वेगळ्या मनस्थितीमध्ये आता गेलेले आहेत. काय लोकांचा राहिलेला नाही, जनाधार राहिलेला नाही, कार्यकर्ते मागे राहिलेले नाहीत, नेते कोणी आता पक्षामध्ये राहिले नाहीत. त्यामुळे त्यांची परिस्थिती अतिशय केविलवाणी झालेली आहे. आणि म्हणून सकाळी काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, कुठे रामाचं नाव घेत आहेत, कुठे कोणाला काही म्हणत आहेत, पंतप्रधानांबद्दल काही बोलत आहेत, अमितभाईंबद्दल काही बोलत आहेत, देवेंद्रजीबद्दल तर रोज माळा जपत आहेत. मला वाटतं लोक त्यांना कुठेही ऐकून घेत नाही, कुठेही महत्त्व कोणी त्यांना देत नाही आहे. म्हणून मी त्यांना सांगतो की त्यांनी फक्त खातं उघडण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांनी एका सभेमध्ये घोषणा केली की सुनेत्र पवारच या लोकसभेच्या उमेदवार असतील बारामतीच्या, अशा घोषणा भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्या. चांगले ना, काय वाईट आहे? म्हणजे आमच्यामध्ये किती एकी आहे तुम्ही बघतात. आमच्यामध्ये मला वाटलं की विरोधात घोषणा दिल्या का? ते म्हणतायत ते चांगलं आहे ना. पक्षासाठी ठरवतील, त्यांना तिकीट देतील, ज्यांनाही देतील. पण आता आम्हाला यावेळेला सगळ्या जागा निवडून आणायच्या आहेत, आउट ऑफ निकाल द्यायचा आहे आणि म्हणून आमचा प्रयत्न चाललेला आहे. भाऊ, सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे तर जळगावमध्ये एकूण किती युवकांना भाजप जमा करणार? नाही, भाजप जमा करणार नाही. विद्यार्थी मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी येतील. ग्राउंडवर हाऊसफुल राहील, बाहेर उभं राहायला जागा राहणार नाही. कारण खुर्च्या कमी पडतील, मैदान आमचं कमी पडतं आहे खरं म्हणजे. इथे आम्ही जवळपास 30,000-35,000 खुर्च्यांची व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहे. पण मला वाटतं की त्याही अपुऱ्या पडतील अशी स्थिती आज या ठिकाणी आहे. मोठ्या संख्येमध्ये सगळ्या तरुणांचा, सर्व जनतेचा, मतदारांचा कौल आता भाजपकडे आहे. विशेष करून मोदीजींकडे त्या ठिकाणी आहेत. सर्वांना वाटतं की मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, या देशाला सुपर पॉवर करायचं आहे. आणि नवीन मतदार जो आहे, जो तरुण आहे, तो आतुर झालेला आहे की मी केव्हा एकदा मतदानाला जाईल आणि केव्हा कमळाच्या फुलावर मतदान करेल आणि केव्हा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी माझाही हातभार लागेल, माझं मत त्या ठिकाणी धरलं जाईल. यासाठी सगळ्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून युवकांमध्ये
विशेष करून मोठा उत्साह या संदर्भात आहे. हो, हर्षवर्धन पाटलांना त्यांना सरकारमध्ये घेतलेले त्यांच्या चौकशा करणार. आता मला सांगा, त्यांच्याकडे असलं की चांगले, इकडे आले की वाईट, म्हणजे स्वतःच्या भावाला ते सोडत नाही तर बाकी लोकांना काय सोडतील. स्वतः अजितदादाबद्दल ते अशाच बोलत आहेत. त्यामुळे मी सांगतो की त्या फ्रस्ट्रेशनमध्ये गेलेल्या आहेत. त्यांची मानसिक स्थिती त्यांची म्हणजे बिचारे ते इतके परेशान झालेले आहेत की मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण त्यांच्याकडे आता काही राहिलेलंच नाही आहे, काहीच राहिलेलं नाही. आणि म्हणून मला असं मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की त्यांनी खातं उघडण्यासाठी फक्त मारामार करावी. तुमच्या पक्षाचं खातं कसं उघडेल, मग पवारसाहेबांचा गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेनेचा उभाटा असेल, यांनी तेवढाच प्रयत्न करावा. अजून तर काही नाही. आता या पुढे जाऊन अजून ते काय काय बोलतील म्हणजे आपल्याला ऐकवणार नाही असं त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट राहील. ते बोलतील, उद्विग्ध अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्यांना तसं बोलावं लागेल. पत्र दिलं आहे की आगामी निवडणुकांमध्ये जे महायुतीच्या उमेदवारांना महायुतीचेच लोक फिरू देणार नाही असं पत्र फडणवीसांना लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री असेल किंवा फडणवीस यांना महायुतीचेच लोक फिरू देणार नाही. का, कशासाठी? त्यांनी पत्र लिहिलं आहे तसं. नाही, तुम्ही नक्की मला आशय मला माहीत नाही काय असं वर्षोन पाटील लिहिणार नाही की तुम्हाला फिरू देणार नाही, यांनाही जाऊ देणार नाही. मला वाटतं काहीतरी मला आपण आशय सांगितला पाहिजे पत्राचा. काय मी वाचलेलं नाही, वाचूनच यावर प्रतिक्रिया देईल. काय काय एकनाथ खडसेंचं नाव पहिले यादीमध्ये डिक्लेअर झालेलं असावे लोकसभेसाठी. हो, खरंच झालं नाही, मला माहीत नाही. बाय गॉड, आणि झालं. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. एकनाथ खडसेंनी त्या ठिकाणी निवडणूक लढावी, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी प्रयत्न जरूर करावेत, कारण शेवटी त्यांना पदं पाहिजे असतात. त्यांना सगळ्यांना घरामध्ये, त्यांना त्याबद्दल काही वादच नाही आहे. त्यामुळे माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांनी आता फिरावं आणि निवडून दाखवावं. तुम्ही एक आव्हान दिलं होतं ठाकरे गटाला की एक तरी जागा निवडून दाखवावी. मी खातं उघडणं म्हणजे काही असतं, खातं उघडणं म्हणजे तेच असतं. खातं उघडणं मी काय म्हणतोय, एक जरी आलं तरी खातं उघडतं. मी आता काय सांगितलं आपल्याला, तुमच्या विरुद्ध जळगाव लोकसभेची जागा ठाकरे गटाच लढणार आहे. आता त्यांना ती मिळाली जागा. चांगलं आहे ना. मग मी कुठे काय म्हणतोय. आता खडसे साहेब कुठून लढतायत तर राष्ट्रवादी म्हणतायत. जळगाव दिली का त्यांना, जळगाव ठाकरे गट त्यांनी लढावं, ठाकरे गटाने लढा. मी महाराष्ट्रात म्हणतो, दुसरं जळगावचं म्हणत नाही आहे. मी खातं उघडावं म्हणजे एकतरी जागा निवडून याचा असाच होतो. माझं पुन्हा आव्हान आहे की त्यांनी आपलं खातं उघडावं कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये, उघडून दाखवावं. ते पुन्हा आपल्याला सांगतो, लोक त्यांना अजिबात त्यांना मतदान करणार नाहीत. मतदार त्यांना मतदान करायला तयार नाही. ज्या पद्धतीने त्यांनी 19च्या निवडणुकीमध्ये आमच्याशी घातपात केलेला आहे, जे आपल्या सगळ्या मूल तत्वांना त्यांनी तिलांजली दिलेली आहे, आयडिओलॉजीला तिलांजली दिलेली आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या आयडिओलॉजीला तिलांजली दिलेली आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी नाही. त्यांचे नेतेसुद्धा निघून गेलेले आहेत, आमदार खासदार निघून गेलेले आहेत, त्यांचे प्रमुख पदाधिकारी निघून गेले त्यांना सोडून. आणि आता मतदारही त्यांच्यासोबत नाही. मी आपल्याला सांगतो, मतदारही त्यांच्यासोबत नाही आहेत. आणि म्हणून त्यांनी खातं उघडून दाखवावं, एवढंच माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. भाऊ, अमित शहा दौऱ्यावरती येत आहेत, त्यांचं नाव होर्डिंगवरती चुकवलेलं आहे. काय चुकलं मला ते काय झालं. ठीक आहे, कानाबिलांटी काही चुकले असेल ते दुरुस्त होईल. असं काही तो काही फार मोठा चर्चेचा विषय होऊ शकत नाही. मला आता कोणीतरी सांगितलं शाह का शहा असं म्हणून त्याच्यात थोडंसं मतमतांतर आहेत. पण मला वाटतं त्याने काही अमित भाईंच्या नावामध्ये थोडा जरी कानाविलंटी वेगळी झाली असेल तर त्यामुळे काही फार फरक पडतो मला असं वाटत नाही. चुकलं असेल तर आम्ही निश्चित ते दुरुस्त करून घेऊ. तो हर्षवर्धन पाटलांचा प्रश्न आहे मुख्यमंत्री आणि फडणवीसांना की त्यांना जो आहे तिथला त्यांच्या मतदारसंघातला जो एक महायुतीचा नेता आहे तो असं म्हणतोय की मी तुम्हाला फिरू देणार नाही असं. तर ती तक्रार म्हणून हर्षवर्धन आता पाटलांनी कोण नेता म्हणतो आहे, काय झालं आहे, मला खरंच या बाबतीमध्ये माहिती घ्यावी लागेल, मगच मी बोलेल. आता तुम्ही सांगता एका नेत्याला म्हटलं, एका नेत्याने म्हटलं तर मला असं आधांतरित बोलता येणार नाही. मी निश्चित ते पत्र बघतो आणि मग आपल्याशी बोलेल. धन्यवाद.